अखेर दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा संपली आहे। शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली। येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक अनुदानाची घोषणा केली आहे। कांदा अनुदान आणि दुष्काळी अनुदान याचा समावेश आहे। कांदा अनुदान आणि इतर अनुदान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होळी सणाच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दुष्काळी अनुदान जाहीर झाल्याची बातमी निश्चितच दिलासादायक आहे। महाराष्ट्र शासनाद्वारे फेब्रुवारी 2024 मध्ये शासन निर्णय जारी केला होता, ज्यामध्ये 40 तालुक्यातील शेतकऱ्यासाठी अनुदान वाटपासाठी मंजुरी देण्यात आली होती। अनेकांना प्रश्न पडला असेल की आचारसंहिता लागू असताना अनुदानाचे वितरण कसे शक्य आहे, तर यासाठी आधीच निधी मंजूर करण्यात आला आहे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत। यामध्ये कांदा अनुदानाचा देखील समावेश आहे। नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली अशा 15 जिल्ह्यामधील 40 तालुक्यामधील शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाईल। मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा अशा अनेक योजना पाहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा। धन्यवाद। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे।